हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी वेळामोशासाठी, आमच्या इकडे वेळामोशा बोलतात मराठवाड्यामध्ये, त्यासाठी मी आता आलेली आहे माझ्या गावाला. आणि ही माझी मम्मी आणि माझी बहीण. हाय करा माझ्या ब्लॉगला. हे बघा आमचं शेत. अनफॉर्च्युनेटली पुण्याला मी माईक विसरून आले होते, त्यामुळे आता मी व्हॉइस ओव्हर देऊनच तुम्हाला सगळं समजून सांगेन की नेमकं हे वेळामोशा हे कुठलं फेस्टिवल आहे आणि कुठे सेलिब्रेट केलं जातं. तर हे स्पेशली जे मराठवाड्यामध्ये आहेत त्यांना माहिती असेल, वेळामोशा हे खूप मोठं फेस्टिवल इकडे सेलिब्रेट केलं जातं. शेतामध्ये येऊन हे असं चोंगडं बनवलं जातं उसाच्या गवतापासनं, सुकलेलं जे असतं त्याच्यापासनं. आणि आतमध्ये ही 5 पांडवांची आणि एक द्रौपदी असं ज्याला लक्ष्मी समजलं जातं त्याची पूजा केली जाते. नंतर मस्त छोटीशी चूल बनवून त्याच्यावरती ही शेवयाची जी खीर आहे ती उतू घातली जाते. असं मानलं जाते की ती ज्या साईडला उतू जाते त्या साईडला पीक खूप छान येतं. मग नंतर आम्ही जे पण स्पेशली ह्या ओकेजनसाठी जेवण बनवले ते एका वाटीमध्ये घेऊन ते सगळ्या शेतात शिंपडलं जातं गवताच्या काडीने. सगळे पुरुष बायका जे पण आमच्या फॅमिलीतली, ही माझी फॅमिली आहे पूर्ण, काका काकू वहिन्या, सगळे भाऊ भावंडांची मुलं, हे सगळेजण मिळून आम्ही शेतामध्ये फेरफटका मारला आणि ते सगळीकडं शिंपडलं. ते जे आंबील वगैरे बनवतात जेणेकरून सगळीकडं थंडावा राहतो. आणि असं म्हणतात की शेतापासून जे आले ते पीक आपण पण एन्जॉय करावं आणि तेच शेताला पण अर्पण करावं, म्हणून स्पेशली ही चर जातं. आणि शिंपडताना आणि त्यानंतर मग आमचे जे आजी आजोबांची, माझी जी चुलत बहीण वारली त्याच्या समाधीचे दर्शन घेतले. आणि त्यानंतर सगळे पुरुष मंडळी बसले जेवण्यासाठी झाडाच्या खालती. सगळं जेवण बघा हे आदल्या दिवशी रात्रभर जागून माझ्या वहिन्यांनी काकूंनी सगळ्यांनी मिळून चुलीवरती बनवलेलं होतं. आणि हे डब्यातनं घालून छान ती घेऊन आल्या होत्या. आणि पूजा वगैरे झालं, सगळं झाल्यानंतर मग सगळे पुरुष मंडळी जेवायला बसले आणि घरातल्या सगळ्या लेडीज त्यांना जेवायला वाढत होत्या. हे बघायला मला खूप वर्षांनी खूप छान वाटत होतं, कारण खूप इयर्सनी मी इकडं आले होते. ऑलमोस्ट आय थिंक 20 इयर्स नंतर मला हे परत एकदा बघायला भेटलं. आणि खरंच सांगते खूप जास्त मला भारी वाटत होतं. विदमईला मी तेवढ्यात झोपवलं आणि पप्पा तिच्यापाशी बसले होते, म्हणून मस्त जेवण एन्जॉय केलं. सगळे जेंट्स झाल्यानंतर आम्ही सगळ्या बायका बसलो जेवायला. इकडे स्पेशली ह्याच्यासाठी मिक्स भाजी बनवतात ह्या ओकेजनसाठी. बाजरीची भाकरी असते, वांग्याचं भरीत असतं, त्यानंतर आंबील बनवली जाते, गव्हाची खीर असते स्वीटमध्ये, आणि कांदा तर वा शेतातलाच उपटून आणला होता माझ्या भावाने. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं, आराम झालं, मग आम्ही मस्त निघालो. तिकडे छान शेळी होती, त्याचे पिल्लं होती, गाई म्हशी होते, ते सगळं पप्पा आणि माझे भाऊ मम्मी सगळे विदमईला घेऊन तिला दाखवत होते, कारण तिला पण ॲनिमल्स खूप आवडतात आमच्यासारखंच. आणि हे बघा मी शेळीचे पिल्लं घेतलेत, कारण मला शेळीचे पिल्लं खूप आवडतात आणि त्यांना घेऊन मी मस्त कडल करत होते. हे सगळे मोमेंट्स खरंच ट्रेजर करण्यासारखे असतात. आणि खूप वर्षांनी मी इकडं आल्यामुळे तर मला खूपच छान वाटत होतं. आणि लहानपणी मी आणि माझे सगळे जे चुलत भावंडं आहेत, आम्ही सगळी मिळून शेतात चालत चालत यायचो डबा खाण्यासाठी आणि इकडं एन्जॉय करून दिवसभर मग जायचो. आणि विदमईला पण हे सगळं अनुभवावं, भेटावं म्हणून मी स्पेशली सुट्टी काढून इकडे आले होते. हे सगळं तिला फील करण्यासाठी की हेच आपले रूट्स आहेत आणि हे सगळं तिला आत्तापासून माहिती पाहिजे. मग मस्त रानमेवा आम्ही एन्जॉय केला. आणि तेवढ्यात लाईट आली होती, त्यामुळे त्यांनी स्प्रिंकल इरिगेशन चालू केलं होतं. आणि सगळं हे गहू लावलेलं आहे आणि गव्हाला मस्त पाणी भेटत होतं. आणि हे हौद आहे, हे लहानपणीची खूप मोठी आठवण आहे. आम्ही इकडे खूप खूप भिजलो आहे, खूप खेळलो आहे, सगळी बहीण भावंडं. तेच सगळं आम्ही गप्पा मारत बसलेलो की लहानपणी आम्ही काय काय मज्जा करायचो. छान सनसेटचा टाईम होत होता. आणि तिकडेच आमच्या शेतामध्ये एक छोटंसं घर आहे, कारण ते जे सांभाळतात गडी त्यांची फॅमिली तिकडेच राहते. तर ते छोट्याशा घरामध्ये जाऊन पण खूप मस्त वाटत होतं. शेवटी मग सगळ्यांना 4 वाजता चहा प्यायची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही मस्त चुलीवरती चहा ठेवला, वहिनींनी आणि त्या काकूंनी मिळून बनवलेला. आणि मस्त चुलीच्या चहाचा एन्जॉय घेतला. आणि त्यानंतर आतमध्ये बघा हे शेणाने सारवलेलं घर, हे आपल्या सगळे सिटीतले लोक मिस करतो आपण हे सगळं, म्हणून मी हे सगळं कॅप्चर केलेलं आहे. आणि त्यानंतर छान सनसेटसुद्धा आम्ही एन्जॉय केला. सगळे मस्त काका काकू वहिन्या सगळ्या आम्ही एकत्र होतो. काय काय किस्से सगळेजण शेअर करत होते. खूप हसलो, खूप मजा केली, खूप दंगा केला. आणि हे बघा
हे सगळे गुरं वगैरे बघायला विद्मयला खूप मजा येत होती आणि ती मातीत खूप खेळली. आणि असा होता आमचा खूप सुंदर असा वेळा अमावस्येचा दिवस. चला बाय. व्हिडिओला